नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता असे बॉम्बे हायकोर्ट साठीची जी क्लरिकलची पोस्ट आहे, या पोस्ट साठीची एक्झाम डेट जी स्किल टेस्ट आहे, त्या स्किल टेस्ट साठीची डेट आता आलेली आहे आणि ती जाहीर करण्यात आलेली आहे. नेमकी डेट काय आहे? मग आपण सध्या स्किल टेस्टची प्रॅक्टिस तर भरपूर केली आहे, मग आता कोणत्या मुद्द्यांवरती लक्ष दिलं पाहिजे, नेमकं काय काय करायला पाहिजे, या सगळ्यांबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ हा बनणार आहे. तेव्हा शांततेने व्यवस्थित बघून घ्या. जर तुम्हाला असं वाटतंय की हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण कामाचा आहे, तुमचे मित्र मैत्रिणी ज्या असतील त्यांच्यापर्यंत पण नक्की पोहोचवा, जे यावर्षी ही स्किल टेस्ट देणार आहेत अशा सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून थोडंफार पुण्य भेटेल आणि आपला स्कोअर चांगला येईल, यासाठी मदत होईल. सो थंबनेल मध्ये तुम्ही बघितलं असेल, शांतीत क्रांती करण्याची ही वेळ आलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी सध्या जर मी म्हटलं समजा काम आपण करायला पाहिजे. मग सर हे अंदाजाने सांगतायत का? बिलकुल नाही, हा अंदाज नाहीये, टोले नाहीये, हे ऍक्च्युअल नोटिफिकेशन आलेलं आहे. नेमकं काय सांगताय नोटिफिकेशन जाणून घेऊयात. चला. ऍडव्हर्टाइजमेंट, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ऍट मुंबई, प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ऍट नागपूर अँड औरंगाबाद. या तीन ठिकाणी जे काही तिन्ही पण बेंचेस आहेत, तिन्ही बेंचेस साठी जी क्लर्क लेवलची जी काही एक्झाम होती, त्या एक्झाम मध्ये जर आपण बघितलं तर त्याचे सीट्स जे असतील, प्रिन्सिपल सीट्स जे असतील, ते सीट्स जे आहेत ते अलोकेट करण्यासाठीची जी ऍडव्हर्टिजमेंट होती ती आली होती 8/12/2025. ऍडव्हर्टाइजमेंट इथं रेफरन्स दिलाय. ऍडव्हर्टाइजमेंट डेटेड 8/12/2025 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. लिपिक या पदासाठी 2025 8/12/2025 या दिवशी एक ऍडव्हर्टाइजमेंट आली, ज्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ऍट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ऍट नागपूर अँड औरंगाबाद. मग या तीन ठिकाणासाठी ही बेंच साठी जी आहे, तिन्ही ठिकाणच्या बेंच साठी रिक्रुटमेंटची लिस्ट ऍडव्हर्टिजमेंट आलेली होती. त्यामधनं लिस्ट ऑफ 7,305, 1,406 and 2,906 candidates who are eligible to appear for typing test for the post of clerk. मग याच्यामध्ये मुंबईसाठी जर मी म्हटलं तर जवळपास 7,300, त्यानंतर नागपूरसाठी 1,400 आणि औरंगाबाद साठी 2,906. ठीक आहे, बेंचचं नाव आहे ते अजूनही औरंगाबाद म्हणून ते औरंगाबाद म्हटलं. तर या पद्धतीने जर मी म्हटलं समजा, हे लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स या ठिकाणी आहे. यानंतर विथ रेफरन्स टू द अबोव, याचाच रेफरन्स घेऊन इट इज हिअर बाय इन्फॉर्म दॅट द टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऍट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ऍट नागपूर अँड औरंगाबाद on Sunday 16th August 2026. 16 ऑगस्ट 2026 ला ही एक्झाम स्किल टेस्ट जी आहे ती ही होणार आहे. किती तारखेला होणार आहे? संडेला होणार आहे, 16 ऑगस्टला होणार आहे. ठीक आहे. सो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी 16th ऑगस्टला तुमची फायनल एक्झाम जी आहे ती असणार आहे. जसं की ऑलरेडी आपण प्रिडिक्ट केलं होतं, त्यानुसार या महिन्यामध्ये आपण म्हटलं होतं की सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये याची एक्झाम असू शकते. तर त्यानुसार एक अंदाजाने ही डेट जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि योगायोगाने ती 16 ऑगस्ट आलेली आहे. ठीक आहे. चला पुढे. फॉलोविंग 11,617 एनलिस्टेड कॅन्डिडेट्स, टोटल जर म्हटलं तर 11,617 कॅन्डिडेट्स यांना रिक्वेस्टेड टू रिमेन प्रेझेंट फॉर टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्ट साठी यांनी थांबायचंय, यायचंय. फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऍट द प्लेस अगेन्स्ट देअर रिस्पेक्टिव्ह नेम्स ऍट कॉलम नंबर 6. 6 नंबरचा जो कॉलम दिलेला आहे या लिस्ट मधला, त्या लिस्ट मधल्या कॉलम नुसार तुम्हाला जी जी डेट देण्यात आलेली आहे, सॉरी जी प्लेस देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे कॉलम नंबर 6 मध्ये, त्या कॉलम नंबर 6 मध्ये आपल्याला असलेल्या प्लेसला आपल्याला एक्झाम देण्यासाठी जायचं आहे. ठीक आहे. मग नेमके कॉलम नंबर 6 म्हणजे काय? सिरियल नंबर दिलेला आहे, सीट नंबर दिलेला आहे, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी दिलेला आहे, कॅन्डिडेट नेम दिलेला आहे आणि पुढे इस्टॅब्लिशमेंट, कोणत्या बेंच साठी तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर, याचं सेंटर नेमकं कोणतं असणार आहे, असे पर्याय या ठिकाणी देण्यात आले आहे. मग अशा ठिकाणी कॅन्डिडेटला जायचं आहे टू रिमेन प्रेझेंट फॉर टायपिंग टेस्ट ऍट देअर ओन एक्सपेन्सेस. स्वतःच्या खर्चाने जायचंय, इकडनं काही पैसे भेटणार नाही. The candidate are also directed to bring hall ticket or admit card issued at the time of screening test for the post of clerk.
क्लरिकल साठी ऍडमिट कार्ड किंवा कॉल लेटर जे असेल ते नंतर भेटेल असं यामध्ये म्हणतंय. द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ रिपोर्टिंग टाइम, ऍड्रेस ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर will be published on the official website of High Court Bombay in due course. येणाऱ्या कालावधीमध्ये एक्झामचं व्हेन्यू काय असेल, त्याचे टायमिंग काय असतील, तुमचे कॉल लेटर्स जे आहेत ते लवकरच वेबसाईट वरती पब्लिश केले जातील असं सांगण्यात येत आहे. ठीक आहे. नो रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल बी कन्सिडर ऑर एंटरटेन. काही लोकांचं असतं की सर आम्हाला सेंटर चेंज करून पाहिजे, नाही भेटणार. कोणतीही अशी आलेली रिक्वेस्ट ही कन्सिडर केली जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे. सो या पद्धतीने आहे. मग तुमचं काम काय बनतं आता आपल्याला इथं आपलं नाव चेक करायचं आणि नाव चेक करून झाल्यानंतर इथे जे सेंटर नेमकं कोणतं आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. ऑब्व्हियसली सिटी डिस्ट्रिक्ट जे आहेत तेच भेटतील. फक्त याच्यामध्ये लवकरच कॉल लेटर सुद्धा येतील. एक तर कन्फर्म झालेला आहे की आता डेट 16 ऑगस्ट असणार आहे. ठीक आहे. मग आता येतो महत्वाचा मुद्दा. मग आता नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज 5 गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे, त्या एकदम व्यवस्थित आणि नीट समजून घ्या. ये अगर कर डाला तो लाईव्ह झिंगालाला, तुमचं सिलेक्शन फायनल झाला असं समजून घ्या. सो महत्वाच्या 5 गोष्टी. सध्या आपण जर बघता टायपिंग टेस्ट साठी, स्किल टेस्ट साठी आपल्याला भयानक जास्त वेळ मिळाला. याचा परिणाम काय झाला तर सगळ्यांची टायपिंग ही वेळेमध्ये कंप्लीट होते. राईट. एरर्स ज्या होत्या, ज्या चुका होत होत्या त्या सुद्धा कमी झालेल्या आहे. वेळ भरपूर मिळाला, प्रॅक्टिस भरपूर चांगली झालेली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1, सगळ्यात पहिलं तुमच्या डोक्यामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी असली पाहिजे आणि एकदम शांतता असली पाहिजे. डोंट बी पॅनिक. पहिला मंत्र आहे डोंट बी पॅनिक. पॅनिक होऊ नका. दिस इज द टाइम फॉर शांतीत क्रांती. म्हणजे एकदम शांतीत राहून तुम्ही क्रांती करायला पाहिजे असा हा पिरियड असणार आहे. डोकं एकदम शांत ठेवा. कुणाशीही जास्त चर्चा करत बसू नका. काय करायला पाहिजे, कसं होणार, काय होणार, या सगळ्या गोष्टींपासून पॅनिक न होता शांततेत कामावरती फोकस करा. टायपिंग टेस्टच्या मॉक टेस्ट असतील त्या टेस्ट द्या प्रॉपर. त्याच्यामध्ये मी ऑब्व्हियसली सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस टायमिंग कळतोय, डेट कळते, इथून पुढे प्रेशर यायला सुरुवात होते आणि परफॉर्मन्स डाऊन व्हायला लागतो. म्हणून डोंट बी पॅनिक. पॅनिक होऊ नका. सध्या प्रॅक्टिस चालू ठेवा. जशी पद्धतीची तुमची आतापर्यंत प्रॅक्टिस होती इमॅजिन करा आणि त्याच पद्धतीने चला. सेकंड, दुसरा मंत्र अत्यंत महत्वाचा, बी पॉझिटिव्ह. पहिला मंत्र डोंट बी पॅनिक. दुसरा बी पॉझिटिव्ह. तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय. बिलकुल कोण काय निगेटिव्ह बोलतंय. सध्या वातावरण एकदम गढूळ आहे. वेगवेगळ्या निगेटिव्ह न्यूज येत आहेत, पेपर्स फुटतायत किंवा याच्याबद्दल या सगळ्यांपासून मी म्हणाल अनभिज्ञ व्हा. डायरेक्ट अंडरग्राऊंड होऊन जा. चहा प्यायला सुद्धा अशा टायमिंगला जा, भर दुपारी गेलं तरी काही फरक पडत नाही. सध्या काही तेवढं ऊन नाही. 12 वाजता तुम्ही चहा प्या. 4 वाजता सगळे चहा प्यायला येऊन सगळे गप्पा मारत बसणार आहे. ते करण्यापेक्षा 12 वाजता चहा प्या, काही बिघडणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, बाकी लोकांपासून जिथनं तुम्हाला निगेटिव्हिटी मिळणार आहे त्या निगेटिव्हिटी पासून थोडंसं साईडला राहा आणि शांततेत कामावरती फोकस करा. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मंत्र दॅट इज शांतीत क्रांती. इट इज द सेंटर ऑफ टुडेज लेक्चर. शांतीत क्रांती करायची म्हणजे काय करायचं, तुमचे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला मायन्यूटली ऑब्झर्व करा. तुमच्या होणाऱ्या चुका, जर त्या 10 चुकांमध्ये समजा मी म्हटलं तुम्ही पहिल्यांदा कन्सिडर केलंय की 10 चुका 10 अपराध माफ आहे, बरोबर, 10 खून माफ, तशा पद्धतीने 10 अपराध 10 एरर जे आहेत त्या माफ आहे असं तुम्हाला वाटतंय. 10चं मी म्हणत जर तुमच्या सध्या 5च चुका होत आहेत तर अजून 5च्या कशा कमी करता येईल याच्यावर मायन्यूटली काम करा. एकदम बारीक बारीक गोष्टींवरती काम करा आणि या पद्धतीने काम करा की तुमचं वेळेतच स्किल टेस्ट कंप्लीट झाली पाहिजे. आणि सोबत सोबत ज्या पण एरर्स तुमच्या व्हायच्या, म्हणजे कोणत्या तरी की मध्ये तुम्हाला अडचण येते, तिथपर्यंत हात पोहोचायला अडचण येते, मग ट्राय करा की त्याच्यावरती डबल काम करा. मॅक्झिमम त्याच्यावरती काम करा, जेणेकरून काय होईल. आणि हे सगळं करत असताना शांत राहा. कोण काय म्हणते ह्याचा विचार करू नका. बी कूल, एकदम कूल राहा. शांत डोक्याने विचार करा आणि शक्य झाल्यास थोडं मेडिटेशन वगैरे जे असतं थोडं कॉन्सन्ट्रेशन किंवा मेडिटेशन करा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होईल. चौथा आणि महत्वाचा मंत्र तिसऱ्या मंत्रामध्ये अजून एक राहिलं की यामध्ये नम शांताय तेजसे, एकदम शांत राहून तुम्ही खूप चांगली लेव्हलची आहे ती अचीव करू शकता. म्हणून शांतता ठेवा. त्यानंतर चौथा आणि महत्वाचा मंत्र, प्रॅक्टिस तुमची भरपूर झालेली आहे म्हणून अशा केसमध्ये
स्मार्ट प्रॅक्टिस मॅटर्स अ लॉट. ज्या लोकांची स्मार्ट प्रॅक्टिस आहे, डोकं शांत आहे, त्याच लोकांचं सिलेक्शन होणार आहे, एवढं क्लिअर कन्फर्म करून घ्या. कारण ऐन वेळेवरती ज्यावेळेस पॅसेज येईल, पॅसेज आल्यानंतर थोडंसं शांत डोकं ठेवून त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या कॅटेगरीचा आहे, थोडा विचार करा आणि मग त्याच्यानुसार स्मार्ट प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला पॅसेज आल्या आल्या लगेच धडधड सुरू करण्यापेक्षा थोडासा पॉइंट पॉज घ्या, एक पॉज घ्या, तुम्हाला काय करायचंय ते डिसाईड करा आणि मग त्याच्या बेसवरती यांच्यापैकी तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने डील करता येईल, याच्यात वर्डिंग कशी असते, तो माइंड मधला तो मोड जो असतो, लाईक तुम्हाला कोर्टाशी रिलेटेड पॅसेज आलेला आहे, तुम्हाला एखादी हिअरिंग आहे त्याच्याशी रिलेटेड पॅसेज आलेला आहे, तर या पॅसेजेसला तुम्हाला रीड केल्यानंतर काही आपण कन्फ्युजिंग वर्ड्स म्हणतो ते कॉमनली येतात पुन्हा पुन्हा, ते वाले वर्ड्स तुम्हाला टाईप करताना येणार आहे, याची मानसिकता तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने वर्ड्स जे आहेत ते वापरा. आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा मंत्र, सगळ्यांपासनं अलिप्त राहा, सगळ्यांपासनं अलिप्त राहणं, हे तुम्हाला घेऊन जाईल नम शांताय तेजसेपर्यंत. म्हणजे काय, थोडासा काळ आहे 5 तारीख पासून तर साधारण 16 तारखेपर्यंत, म्हणजे 11 दिवसांचा काळ आहे. थोडंसं 11 दिवस स्वतःला वाळीत टाकून घ्या. मी म्हणाल 10 दिवसांचाच काळ ओरिजिनल वापरा. याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे पार 13, 14, 15, 14 तारखेपासून 13, 14 तारखेपासून मॉक टेस्ट देणं डायरेक्ट बंद करून टाका. 14, 15 बिलकुल मॉक टेस्ट देऊ नका. पॅनिक होईल, पॅनिक वाढेल आणि त्रास होईल. ह्याच्यापेक्षा 14 तारखेपर्यंत तुमची जी काही प्रॅक्टिस असेल ती कन्सिस्टंट ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जे लोक बाकीचे आहे ह्यांच्याकडनं खूप सारं चर्चा करून डिस्कस करू नका. बरं, ज्यांचे ज्यांचे पेपर आहेत त्यांच्याशी तर मुळात चर्चा करू नका. याचा फायदा असा होईल की तुम्ही तुमच्या ओन स्ट्रॅटेजीने जाणार. ज्यावेळेस दुसऱ्या लोकांचा आपण ऐकतो त्यावेळेस त्यांची प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आपल्याला कशी युटिलाइज करता येईल याचा विचार आपण करतो. मी म्हणाल खूप जास्त लोकांचं ऐकत बसू नका. स्वतःची तुमची ओन जी पण ही स्किल आहे, स्किलला तुम्हाला शार्पन करायला लागतं, म्हणून बाकीच्यांपासून टाळून स्वतःवरती फोकस करा. आणि ज्या पद्धती फार तुम्हाला गरज पडते तर मग जिथे तुम्ही क्लास लावलाय, टायपिंगचे जे सर असतील त्यांचं मेजर गायडन्स घ्या. माझ्या चुका कुठे होत आहेत सर, मला काय काय करायचंय, कशा पद्धतीने जायचंय याबद्दल त्यांचं मार्गदर्शन घ्या. हे जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन पक्का आहे. म्हणून 5 गोष्टी आजच्या अत्यंत महत्वाच्या. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा तर त्यामध्ये तुम्हाला डोंट बी पॅनिक व्हायचं नाहीये. त्यानंतर सेकंड म्हटलं तर बी पॉझिटिव्ह, तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय. थर्ड वन, शांतीत क्रांती करायची, नम शांताय तेजसे, बिलकुल शांत राहा. शांत राहून तुम्हाला जे काही शिकता येईल ते करता येईल ते करा. चौथी महत्वाची गोष्ट मायन्यूट ऑब्झर्वेशन, पूर्ण मायन्यूटली ऑब्झर्व करा स्वतःला. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, जे कोणी मेंटर असतील त्या मेंटर करणं गायडन्स घ्या. बिना कामाचं बाकीच्या लोकांसोबत चर्चा करत बसू नका. ही 5 महत्वाची मुद्दे आणि हे तुमच्या रिझल्टसाठी फार महत्वाचे असतील. नक्की अजून तुम्हाला काय पाहिजे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उर्वरित पुढील भागात भेटूया. पुढच्या सेशनमध्ये जेव्हा कॉल लेटर्स येत आहेत त्यासोबतच काही गायडन्स असेल तर त्यासाठी महासरल ऑलवेज तुमच्या सोबत आहे. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.